चौगाव बारे येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी 2 ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली। या कारवाईत 8,450 रुपये किमतीचे सुमारे 250 लिटर कच्चे रसायन तसेच तयार गावठी हातभट्टीची दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली। पोलिसांनी केलेल्या कारवाईत आदिवासी वस्ती चौगाव बारे येथील यशवंत काळू माळी आणि किरण हनुमान माळी यांचा बेकायदेशीर दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी दोघांविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल भोईर अजित देवरे, नितीन जगताप, जितू बोरसे आणि उमेश बच्छाव यांच्या पथकाने केली आहे। सटाणा पोलिसांकडून अवैध दारू व्यवसायाविरोधात सातत्याने मोहीम राबवण्यात येत असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा सटाणा पोलिसांनी दिला आहे। प्रबंधभूमीसाठी प्रतिनिधी चेतन बागुल, सटाणा।